विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली. घेतलेले निर्णय अधिकाराच्या बाहेरचे. कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल. एकनाथ शिंदे 2018च्या घटनेनुसार नेते, आमदार आणि मंत्री झाले. आमदार म्हणजे पक्ष नाही. घटनेला विरोध केल्यानं शिंदेंसोबत गेलेले सर्व 39 आमदार अपात्र. सिब्बल यांच्याकडनं 10व्या अनुसूचीचा दाखला. सिब्बल होता युक्तिवाद संपवणार. विधानसभा अध्यक्षांवर प्रचंड दबाव. त्यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय घेतलाच नाही. निवडणूक आयोगाकडून देखील नियमबाह्य निर्णय. अरविंद सावंतांची टीका. देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये जावेत म्हणून आजूबाजूचे लोक देव पाण्यात घालून बसलेत. संजय राऊतांचा दावा. फडणवीसांना राष्ट्र साथ घालत असल्याचं देखील वक्तव्य. देवेंद्रजींना महाराष्ट्राची सेवा करू द्या. महाराष्ट्राची मोठी जबाबदारी ते पार पाडत आहेत. मला त्यांचा अभिमान. फडणवीस दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चांवर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया. भ्रष्टाचाराची बायको वेडी वेंधळी. नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेल्या बाई राहुल गांधींवर आरोप करतात. विजय वडेट्टीवारांची चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीका. विजय वडेट्टीवार वैचारिक कंगाल हे त्यांच्या भाषेवरून दिसलं. कोर्टामध्ये निर्दोष ठरलेल्या विषयावर खोटं बोलू नका. चित्रा वाघ यांचा पलटवार. मुंबईमधील आझाद मैदानावरून मराठा ओबीसी वाद पेटण्याची शक्यता. 29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी जरांगेंकडनं आज अर्ज, तर ओबीसी नेत्यांकडनं 12 ऑगस्टलाच अर्ज. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य द्या. ओबीसी नेते मंगेश ससाणे यांची मागणी. मराठा आणि कुणबी एक होऊ शकत नाहीत. ओबीसींच्या 378 जाती असलेल्या कळपात येऊन काय कराल? विजय वडेट्टीवारांचा जरांगेंना सवाल. रस्ते आहेत तर अपघात होणारच. खड्ड्यांवरून राज्यभरात बळी जात असताना राष्ट्रवादीच्या आमदाराचं चीड आणणारं वक्तव्य. भोरमध्ये 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यूचं शंकर मांडेकरांना सोयरसुतक नाही का, असा सवाल उपस्थित. मुख्यमंत्री फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर. कुंभमेळा नियोजनासंदर्भात आढावा घेण्याची शक्यता. कुंभमेळ्याचं काम आणि रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात रोष कायम. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला महत्त्व. पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबरला बारामती दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते विद्याप्रतिष्ठान प्रेरणास्थळ वास्तूचं उद्घाटन होणार. शरद पवारांची पत्रकार परिषदेत माहिती. शिक्षणाधिकारी स्वतःच्या मुलांना खासगी शाळेमध्ये टाकतात आणि सरकारी शाळांकडे दुर्लक्ष करतात. आमची मतं हवी असतील तर आधी शाळा दुरुस्त करा. अभिजित दिपकेंचा हल्लाबोल. गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा. उपमुख्यमंत्री शिंदेंचे सर्व महापालिकांकडे आदेश. सुरक्षित प्रवासासाठी वेळेबद्ध नियोजन करा, अन्यथा कडक कारवाईचा इशारा. धाराशिवमध्ये सरनाईकांच्या रिसॉर्टसाठी गोरगरिबांच्या दुकानांवर कारवाईचे आदेश. काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप. सरनाईकांनी 20 एकर जागा घेतल्याचा सपकाळांचा दावा. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात मराठा समाजातील नेते आक्रमक. वाघमारे मुंबईत जिथे दिसेल तिथे ठोकणार. महेश डोंगरे आक्रमक. तर वाघमारेंना चोप देणाऱ्यांना 10 लाखांचं बक्षीस देणार. कपिल कोरके यांची घोषणा. धीरज परदेशी हत्या प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी. संग्राम जगताप, अक्षय कर्डिले, गोपीचंद पडळकर यांचा जबाब नोंदवा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंची मागणी. मंत्र्यांनी घेतलेले निर्णय आता मुख्यमंत्र्यांना बदलता येणार. महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 ची अधिसूचना जारी. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणत्याही मंत्र्याच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा कायदेशीर अधिकार. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी. तावडेंची उत्तर प्रदेश विधानसभा प्रभारीपदी नियुक्ती. वांद्रे रेल्वे स्थानकामधून 10 किलो ड्रग्ज जप्त. मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलची मोठी कारवाई. बिहारच्या मोतीहारीहून जनरल डब्यामधून ड्रग्जची तस्करी रोखली. आरोपीला 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. यंदा सरासरी 85% पावसाच्या अंदाजामुळे दुष्काळाची शक्यता 70%वर. स्कायमेटच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचीच चिंता वाढली. श्रीलंकेविरुद्ध कसोटीच्या 4थ्या दिवस अखेर टीम इंडिया मजबूत स्थितीत. श्रीलंकेच्या 84 धावांवर 4 विकेट्स. विजयासाठी अजूनही 288 धावांचं आव्हान. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.